नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन कशा पद्धतीने करू शकतो आपण? मॉडल वर्कचे जे सेंटेन्सेस असतात, जसं करू शकतो झालं, करायलाच पाहिजे झालं, कदाचित करेन झालं, मग जे करीत असे झालं, हे अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात ना, हे कसे ट्रान्सलेट करायचे? ट्रान्सलेट करणं इझी आहे. बस तुम्हाला एकदा मेथड शिकायची आहे व्यवस्थित आणि ट्रान्सलेशनकडे जायचं आहे. चला बघूया. आता स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे जे सेंटेन्सेस मी काढले आहे, हे सेंटेन्सेस तुम्हाला इझिली ट्रान्सलेट करता येतात जेव्हाही मी तुम्हाला शिकवेल. सोबतच होमवर्क तर आहेच, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ट्रान्सलेट कसं करायचं सेंटेन्स हे समजेल. विद्यार्थी मित्रांनो, जे माझे नियमित व्हिडिओज पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांना मॉडल वर्ब्स काय असतात माहीत आहे. मात्र जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण छोटीशी रिव्हिजन घेऊया आणि नंतर जाऊया आपण ट्रान्सलेशनकडे. विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज आपण ट्रान्सलेशन हा व्हिडिओ बघतोय. तर आपल्याला पॅरेग्राफ ट्रान्सलेटिंगकडे सुद्धा जायचं आहे. मात्र आपल्याला मोठे मोठे सेंटेन्सेस जोपर्यंत ट्रान्सलेट करता येत नाही तोपर्यंत आपण पॅरेग्राफ ट्रान्सलेशनकडे जाऊ शकत नाही. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया हळूहळू. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मॉडल वर्ब्स काय असतात. जसं आपल्याला जर करू शकतो हे जर शेवटी दिसलं वाक्यामध्ये तर समजायचं की आपल्याला कॅनचा यूज करावा लागणार आहे. जसं ॲबिलिटी आहे, करू शकतो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता नेक्स्ट आहे ते म्हणजे कुड. कुड म्हणजे काय? करू शकलो. एखादी गोष्ट मी करू शकलो, ती माझ्यामध्ये ॲबिलिटी होती हे सांगण्यासाठी आपण कुडचा यूज करतो, शकलो. ठीक आहे, लक्षात ठेवा. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल आणि जे आहेत नेहमीचे त्यांना माहीतच आहे. वूड म्हणजे एखादी सवय होती, करीत असे या सेन्सने आपण घेतो. शूड म्हणजे करायला पाहिजे किंवा करायला हवे. मस्ट म्हणजे करायलाच हवे, कंपल्शन आहे. या दोघांमध्ये फरक आहे, तुम्ही लक्षात घ्याल. शूड म्हणजे ॲडवाईज, करायला पाहिजे, आणि मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे, कंपल्शन. मे म्हणजे कदाचित करेन आणि माईट म्हणजे काय? कदाचित करेन. या दोघांचाही अर्थ सारखाच होतो, यामध्ये जास्त डिफरन्स नसतो. त्यामुळे आपण या दोघांपैकी कोणाचाही यूज करू शकतो. तर आपण बघतोय मॉडल वर्बचं ट्रान्सलेशन. जाऊया सेंटेन्सेस ट्रान्सलेटिंगकडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला माझी शिकवण्याची मेथड आवडत असेल आणि इन डिटेल तुम्हाला शिकायचं असेल तर येवले अकॅडमी हे ॲप आपल्या प्ले स्टोअरवरती आहे. प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ॲप घेऊ शकता. त्यावरती स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स दोन्ही लॉन्च झाले आहेत. सोबतच PDF सुद्धा आहे. तुम्हाला घरबसल्या डिटेल स्टेप बाय स्टेप जर शिकायचं असेल तर तुम्ही शिकू शकता किंवा तुम्हाला फ्रीमध्ये जर शिकायचं असेल तर या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. चला बघूया आपण पहिलं सेंटेन्स यामध्ये आहे, मी दुकानामधून मोबाईल विकत घेऊ शकतो. सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात यायला पाहिजे सेन्स काय आहे. बघा, तर वाक्य जेव्हाही आपण ट्रान्सलेट करतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्यायची की आपण सुरुवातीला कर्ता व्यक्ती घेत असतो, त्यानंतर डायरेक्ट आपण जाणार शेवटी. याचा सेन्स काय आहे? घेऊ शकतो. घेऊ शकतो म्हणजे कॅन, हे जाईल सेकंड नंबरला. विकत हे काय यामधील व्हर्ब आहे. व्हर्ब हे आपल्याला नंतर घ्यावं लागतं मॉडल व्हर्बच्या नंतर. मोबाईल आणि दुकानामधून 4 नंबर आणि इकडे जाऊ आपण 5 नंबर. ठीक आहे, हे नंबरिंग मी याच्यासाठी केली आहे की तुम्हाला समजायला हवं. जसं आपण इकडे डायरेक्ट गेलो आणि इकडून इकडे आलो. जसं मी म्हणजे झालं आय, घेऊ शकतो म्हणजे काय झालं? कॅन. वर्ब काय याच्यामधील? विकत. विकत म्हणजे विकत घेणे म्हणजे बाय. मोबाईल. आता या ठिकाणी आपण एक मोबाईल घेणार तर आपल्याला आर्टिकल जर माहीत असतील तर आपण व्यवस्थित सेंटेन्स बनवू शकतो. अ मोबाईल. काय घेतलं आपण? अ मोबाईल. कुठून? दुकानामधून. दुकानामधून म्हणजे काय? फ्रॉम शॉप. आता यामध्ये बघा, तुम्हाला फ्रॉम जे दिसत आहे हे प्रिपोजिशन आहे. तुम्हाला जर माहिती असेल प्रिपोजिशन सर्व तर हे इझी होऊन जातं तुम्हाला ट्रान्सलेट करताना. आणि आर्टिकल जर तुम्हाला माहिती नसतील ना मग तुमचे सेंटेन्सेस चुकतात. आर्टिकल यूज करणं सेंटेन्सेसमध्ये खूप महत्त्वाचं आहे. खूप मोठा रोल प्ले करतात ते. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं नसेल आर्टिकल असेल किंवा प्रिपोजिशन किंवा मग कंजक्शनचे ते व्हिडिओज पूर्ण बघून घ्या आणि त्याचा चांगला अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला ट्रान्सलेशन जरी करायचं असेल ना तरीसुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी माहिती असल्यानंतरच तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता. तसं कसं आपण करणार आहे ना, आपल्याला जर वर्ड्सच माहीत नाहीत तर मग आपण ट्रान्सलेशन कसं करणार? माझ्याजवळ पैसे असायला हवे. आता हे सेंटेन्स थोडं डिफरंट आहे. कसं बघा,
कारण यामध्ये कुठलीही ॲक्शन नाही आहे. हे साधं वाक्य आहे, एकदम सिंपल, की जवळ असणे असं सांगितलं आहे. माझ्यासाठी आपण पहिल्या नंबरला आय घेणार. ठीक आहे. असायला हवे म्हणजे काय? असायला हवे म्हणजे झालं शुड. शुड असायला हवे म्हणजे झालं शुड, किंवा करायला हवे, असायला हवे, मागायला हवे, अशा पद्धतीनं. तर माझ्याकडे असायला हवे, जवळ हे झालं यामधील फरक. आणि आपण हे दोन्ही एकत्र घेऊन घेऊ, जवळ आणि पैसे. जवळ म्हणजे काय? हॅव. जवळ असण्यासाठी आपण हॅवचा यूज करतो, आपण सिंपल सेंटेन्सेसमध्ये शिकलोय. पैसे म्हणजे मनी. झालं सेंटेन्स आपलं. आय शुड हॅव मनी. माझ्याजवळ पैसे असायला हवे. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊया. मी इथे घेतला आपण आय. कमावायलाच हवे, इथं कमावायलाच हवे पाहिजे. ठीक आहे. कमावायलाच हवे, च आहे, कंपल्शन आहे, असं करायलाच हवे. म्हणून आपण एक डिफरन्स शिकलोय की आपल्याला इथे मस्ट घ्यावं लागतं. आय मस्ट. कमावणे म्हणजे काय? यामधील कमावणे काय आहे? यामधील वर्ब आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी आपण अर्न घेणार. आय मस्ट अर्न. पैसे म्हणजे काय? मनी. परत या ठिकाणी आहे आपलं मनी. त्यासाठी म्हणजे फॉर दॅट. फॉर दॅट, त्या गोष्टीसाठी. ठीक आहे. आय मस्ट अर्न मनी फॉर दॅट. झालं सेंटेन्स आपलं. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊया आपण. मी येवले अकॅडमीचे व्हिडिओ पाहू शकतो. पाहू शकतो आपल्या लक्षात आलं की कॅन येणार. पहिले मी घेऊन घेऊ आपण. मी म्हणजे आय. शकतो म्हणजे काय झालं? तर कॅन. पाहणे यामधील वर्ब आहे. तर पाहण्यासाठी आपण घेणार वॉच. कारण आपण व्हिडिओ जर पाहतो तर ते आपण जाणून पाहत असतो, म्हणून आपल्याला वॉच घ्यावं लागतं. आय कॅन वॉच. वॉचपर्यंत झालं. व्हिडिओ. आता येवले अकॅडमीचे व्हिडिओ जास्त आहे, म्हणून आपण काय घेणार इथं? व्हिडिओज. ठीक आहे. आता यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. या ठिकाणी जर एक व्हिडिओ पाहत असाल तर अ व्हिडिओ येणार, पण जास्त व्हिडिओ आहेत म्हणून आपण व्हिडिओज घेतलं. या ठिकाणी आर्टिकल येणार नाही. व्हिडिओज. चे म्हणजे काय? तर चे म्हणजे ऑफ. हे एक प्रिपोजिशन आहे. येवले अकॅडमी. ओके. ठीक आहे. चला जाऊ समोर. येवले अकॅडमी हे पूर्ण नाव आपल्याला घ्यावं लागेल. यामध्ये अकॅडमी येवले असं तर आपण म्हणू शकणार नाही, म्हणून आपण काय घेतलं? आय कॅन वॉच. आय कॅन घेतलं. पाहणे म्हणजे वॉच. व्हिडिओज जास्त आहेत म्हणून व्हिडिओज. चे म्हणजे ऑफ आणि येवले अकॅडमी. आपण काय केलं? सुरुवातीला आलो आणि डायरेक्ट शेवटी गेलो आणि शेवटपासून असं आपण सेंटेन्स बनवत आणलं, म्हणजे उलट्या दिशेने. नेक्स्ट बघा. मी म्हणजे परत झालं आय. घेऊ शकतो. घेऊ शकतो म्हणजे परत कॅनच. घेणे, घेऊ शकणे, ॲबिलिटी. आय कॅन. विकत म्हणजे काय? परत बाय. या ठिकाणी आपण बघितलं बाय म्हणजे विकत घेणे. बाय. काय घेऊ शकतो? कोर्स आपण एक घेणार, म्हणून अ कोर्स. चा म्हणजे काय? ऑफ. कशाचा? परत इथे येवले अकॅडमी. ठीक आहे. आता नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ आपण. आता याचा सिक्वेन्स तुम्हाला समजला असेल. मी घेतला आपण पहिले, मग घेऊ शकतो म्हणजे घेतलं कॅन. विकतसाठी विकत घेणे काय आहे? यामधील वर्ब आहे, म्हणून आपण घेतलं या ठिकाणी बाय. कोर्स अ कोर्स, कारण कोर्स एक आहे म्हणून. चा म्हणजे ऑफ. हे झालं 5 नंबर आणि हे झालं 6 नंबर. अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स बनवलं. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ. मी म्हणजे आय. शिकू शकतो. शिकू शकतो म्हणजे परत कॅन. आय कॅन. शिकणे म्हणजे काय? लर्न. शकतो झालं आपलं 2 नंबरला. हे आय घेतला आपण पहिल्या नंबरला. शिकणे म्हणजे वर्ब झालं लर्न 3 नंबरला. काय शिकू शकतो? इंग्लिश घेणार इथे आपण. कसं शिकू शकतो? स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप. ओके. झालं सेंटेन्स आपलं. इजंट इट इझी? सोपा आहे ना? आय थिंक येस, इट इज व्हेरी इझी. चला पुढे जाऊ. नेक्स्ट सेंटेन्स आहे. माझ्याजवळ एक गोल असायला हवं. अशा प्रकारचं सेंटेन्स ऑलरेडी आपण इथे बघितले. माझ्याजवळ पैसे असायला हवे. तर हे सेंटेन्स तुमचं आहे होमवर्क सेंटेन्स. हे तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये करून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे. मी कदाचित इंग्लिश शिकू शकतो. आता कदाचित आहे ना, तर पहिले आय घेऊन घेऊ आपण. आय कदाचित आहे म्हणून आपल्याला शकतो जरी आहे शेवटी, मात्र यामध्ये कदाचित आलंय
म्हणून आपल्याला मे घ्यावं लागेल. ठीक आहे, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवा. शक्यता कमी आहे, एकदम कमी आहे, त्यामुळे आपण कदाचित घेतलंय. आय मे शिकणे म्हणजे काय? लर्न काय? इंग्लिश. झालं सेंटेन्स आपलं, इंग्लिश. आय मे लर्न इंग्लिश, मी कदाचित इंग्लिश शिकू शकतो. आता हे सेंटेन्स झालं आपलं. आपण जाऊया पुढे. मी इंग्लिश शिकण्यासाठी व्हिडिओ पाहत होतो. आता याचा सेन्स तुम्हाला लक्षात आला का? व्हिडिओ पाहत होतो म्हणजे ही गोष्ट खूप दिवसापासून मी करत होते किंवा माझी ती सवय होती, माझं पाहणं चालू राहायचं, असं करत असे. या सेन्सने आपण काय घेत असतो तर वुड घेत असतो. म्हणून आपण काय करणार? मी घेतलं पहिल्या नंबरला, आय. होतो सवय होती, आपल्याला वुड घ्यावं लागेल, वुड. पाहणे म्हणजे काय तर परत वॉच. आय वुड वॉच काय? व्हिडिओ. व्हिडिओ आपल्याला जास्त पाहतो आपण, म्हणजे व्हिडिओज पाहतो, त्याच्यामुळे आपण इथे जास्तसाठी व्हिडिओज घेणार. एक असेल तर व्हिडिओ घेणार, अ व्हिडिओ. ठीक आहे. कशासाठी? इंग्रजी शिकण्यासाठी. तर पहिले आपण घेणार शिकण्यासाठी. शिकण्यासाठी म्हणजे काय? पहिले फॉर साठी म्हणजे फॉर. लर्निंग इंग्लिश. झालं सेंटेन्स. बघा, मी काय करत होतो? आय पाहत होतो. होतो ही सवय होती. पाहणे म्हणजे काय तर वॉच घेतलं, कारण आपण पाहतो तर जाणून पाहतो, म्हणून वॉच घ्यावं लागतं आपल्याला. काय? व्हिडिओ. 4 नंबर. साठी म्हणजे काय तर फॉर. या ठिकाणी आपण घेतलं शिकण्यासाठी, फॉर लर्निंग काय? इंग्लिश. अशा पद्धतीचं सेंटेन्स. आय वुड वॉच व्हिडिओज फॉर लर्निंग इंग्लिश. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. मी शिकू शकलो नाही. मी शिकू शकलो नाही. मी खूप दिवसापासून एखाद्या म्हणजे चॅनलवरचे व्हिडिओज फॉलो करत होतो, मात्र मी शिकू शकलो नाही, असं एका विद्यार्थ्याचं सपोज म्हणणं आहे. मी झालं आय. शकलो नाही म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहे, कुड नॉट येणार, कारण पास्टमध्ये शकलो नाही म्हणते म्हणून कुड नॉट. आणि शिकण्यासाठी घेणार आपण लर्न. ठीक आहे. या ठिकाणी मी शिकू शकलो नाही, आय कुड नॉट लर्न. मी येवले अकॅडमीला फॉलो करायलाच पाहिजे आणि मी इंग्लिश शिकण्याची सुरुवात करायला पाहिजे. हे 2 सेंटेन्सेस सुद्धा तुमचे होमवर्क आहे. कारण बघा, मस्ट करायलाच पाहिजे आणि करायला पाहिजे, हे 2 सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. ऑलरेडी अशा प्रकारचे सेंटेन्स आपण ट्रान्सलेट केले आहे. हे आहे तुमचं होमवर्क आणि हे सुद्धा होमवर्क. हे तिन्ही सेंटेन्स तुमचे होमवर्क आहे. हे होमवर्क मला कॉमेंट सेक्शनमध्ये करून पाठवा. परतच व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. आता आपण हळूहळू टेन्स कॅटेगरीकडे सुद्धा जाऊ. त्याचे सेंटेन्सेस कसे ट्रान्सलेट करायचे, ओळखायचे कसे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा बघू. तर ट्रान्सलेट करत असताना जेव्हाही तुम्ही ट्रान्सलेट कराल ना, त्यावेळी हे मेथड लागू करा. व्हर्बकडे लक्ष ठेवा. व्हर्ब कुठे आलंय, कशा पद्धतीचं सेंटेन्स आहे, कुठल्या कॅटेगरीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. तर या ठिकाणी आपण थांबूया. आय होप सो की तुम्हाला छान पद्धतीनं समजलं असेल. काही अडचण असल्यास, डाऊट असल्यास मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा सांगा. तुम्हाला जे काही असेल सांगायची इच्छा की मला अशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे किंवा एखादी गोष्ट मला कन्फ्युजिंग वाटते, समजत नाही आहे, तर तुम्ही मला विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रान्सलेशन शिकलो. तर तुम्हाला सुद्धा यायला हवं अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओज पाहून ट्रान्सलेट केल्यानंतर 3 सेंटेन्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवा, जेणेकरून मी चेक करेल की तुम्हाला कितपत ट्रान्सलेशन मेथड समजली आहे. या ठिकाणी आपण थांबू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इंटरेस्टिंग टॉपिकसह. थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.